सुरुवातीला आपण टर्म इन्शुरन्स बघू. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, लाईफ इन्शुरन्स. आपल्या सर्वांना LIC माहिती आहे, LIC लाईफ इन्शुरन्स देते, पण त्याच्यामध्ये कसं आहे की इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहेत इन्शुरन्स सोबत. तर टर्म इन्शुरन्स हा एक असा प्रकार आहे ना की याच्यामध्ये फक्त तुम्हाला इन्शुरन्स मिळतो, याच्यात तुमची इन्व्हेस्टमेंट होत नाही. जसं आपला गाडीचा इन्शुरन्स असतो की तुम्ही समजा कारचा एक 10 ते 12,000 रुपये तुम्ही भरले तर तुम्हाला इन्शुरन्स, त्या गाडीचा तुम्ही इन्शुरन्स काढता आणि काही ऍक्सिडेंट झाला तर फक्त तुम्हाला तो क्लेम मिळतो. अदरवाईज जर क्लेम नाही घेतला तुम्ही त्या वर्षात तर ते तुमचे 10 ते 12,000 रुपये तो त्या वर्षाचा प्रीमियम गेला. मग पुढच्या वर्षी पुन्हा तुम्ही नवीन त्याचा इन्शुरन्स काढता, ते त्याला रिन्यू करता. बरोबर असं आहे. तर सेम तुमच्या लाईफचं करायचंय तुम्हाला की आता सपोज तुम्ही तुमचं इन्कम 10 लाख रुपये वर्षाला आहे, ओके, तर तुम्ही साधारण 2 कोटी रुपयाचा टर्म इन्शुरन्स काढायचा आहे. आता 2 कोटीसाठी तुम्हाला वाटेल की प्रीमियम खूप जास्त आहे, पण तुमचं वय समजा 25 आहे आणि तुमचं इन्कम 10 लाख रुपये आहे, तर तुम्हाला साधारण एक 10 ते 12,000 रुपये प्रीमियम आहे. हा एक अंदाज सांगितला. एक्झॅक्ट प्रीमियम आपल्या एज नुसार आणि एज कंपनीचा वेगवेगळा असतो, थोडाफार फरक असतो. तर मग तुम्हाला 10 ते 12,000 रुपयामध्ये समजा 1 ते 2 कोटीचा इन्शुरन्स मिळत असेल आणि समजा हा इन्शुरन्स तुम्हाला कधी कामाला येतो, जास्त तुमचं पुढे लग्न होतं, तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात, तुमच्यावर डिपेंडंट असतात, मुलं असतात आणि समजा अचानक तुम्हाला काही झालं तर फॅमिली उड्या पडू नये आणि त्यांचं आर्थिक भविष्य सुरक्षित राहावं, तर यासाठी हा इन्शुरन्स त्यावेळेस कामात येतो. तर मग त्यावेळेस ती इन्शुरन्स कंपनी काय करते की हा तुमचा क्लेम जेन्युइन असेल तर मग तुमच्या फॅमिलीला किंवा तुमच्या नॉमिनीला ते पैसे देते. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.